नमस्कार. क्युरियस अकॅडमीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता गेल्या 3 व्हिडिओमध्ये 1, 2, 3 या 3 व्हिडिओमध्ये आपण बेसिक लेसन्स शिकलेले, जे टोटल 12 होते. तर याच्या पुढे आपल्याला शिकायचं आहे टेन्सेस. टेन्सेस फार महत्वाचे आहेत आणि ते समजण्यासाठी बाकीचे जे बेसिक लेसन्स आपण शिकलेलो ह्या आधी ते जाणून घेणं फार महत्वाचे आहे. तर ते बघितले नसतील तर आधी जाऊन ते बघा, कारण ते फार महत्वाचे आहे. ते व्यवस्थित बघितले तर पुढच्या गोष्टी सगळ्या समजतील, कारण टेन्सेस जे आहेत ते पूर्णतः बेसिक लेसन्सवर डिपेंड आहे. सो ते बेसिक लेसन बघून घ्या. आपण पुढचा प्रवास इथून सुरू करूया टेन्सेसचा. इन टेन्सेस देर आर 2 टाइप्स, and passive. We are going to learn active voice. Okay, active voice आपण शिकणार आहोत. आता ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये टोटल टेन्सेस असतात 12. ओके, ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये टोटल टेन्स असतात 12. ते 12 टेन्सेस आपण शिकणार आहोत. नॉर्मली टेन्स किती असतात? 3. प्रेझेंट, पास्ट, फ्युचर, आणि त्याचे सब टेन्सेस टोटल किती होतात मग? 12. So let's just start with the first tense. The first tense is simple present tense, म्हणजेच साधा वर्तमान काळ. आता साधा वर्तमान काळ म्हणजे काय? तर एखादी क्रिया दररोज होते असे जे वाक्य दर्शवलेले असेल तो हा काळ होय. ओके, एखादी क्रिया दररोज होते. आता दररोज कुठली क्रिया होते? तर फॉर एक्झाम्पल, मी सकाळी उठते, सूर्य पूर्वेला उगवतो, त्यानंतर मी कामाला जाते, या सगळ्या दररोजच्या क्रिया आहेत. तर हा टेन्स करताना एक रूल फॉलो करायचा आहे. दॅट इज रूल नंबर 1, की करता जर एकवचनी असल्यास क्रियेला एस किंवा ईएस लागते. आता करता एकवचनी म्हणजे कुठला असेल? ही, शी, इट किंवा कोणाचंही नाम. हा जर करता एकवचनी असेल तर क्रियेला काय लागतो? एस किंवा ईएस लागतो. फॉर एक्झाम्पल, क्रिया तुम्हाला माहिती आहे त्याचा. गोचं काय होतं? गोज. प्लेचं होतं प्लेज. इटचं काय होतं? इट्स. सो हे जे तुम्ही वर्ब बघितलेले, टोटल मी 1000 वर्ब्स दिलेले आहेत, त्याच्यामध्ये एक कॉलम होता, तिथे बघा एस किंवा ईएस नाहीतर आयईएस लागतो. हे तुम्ही जर बघितलं असेल तर तुम्हाला हे कळत असेल ते कुठले वर्ब्स मधले आहेत का कुठला कॉलम आहे. सो करता एकवचनी असल्यास क्रियेला एस किंवा ईएस लागते. त्याच्या पुढे आहे रूल नंबर 2. रूल नंबर 2 काय बघा बोलतोय? जर करता अनेकवचनी असेल तर डू लागतो. म्हणजे आय, वी, यू, दे हे करता अनेकवचनी असतील तर काय लागतो? डू. म्हणजे इंग्लिश मध्ये काय बोलणार? सब्जेक्ट जे प्लुरल असतात, प्लुरल सब्जेक्ट, त्याला डू लागतो. आणि करता एकवचनी असल्यास डज लागतो. बघा, ही, शी, इट किंवा कोणाचंही नाव असल्यास डज लागतो. हे 2 रूल महत्वाचे आहेत. आता टाइप्स ऑफ सेंटेन्सेस कुठले कुठले असतात बघा. कुठल्या प्रकारची वाक्य प्रत्येक टेन्स मध्ये असतात. अशी 5 प्रकारची वाक्य तुम्हाला प्रत्येक टेन्स मध्ये दिसून येतील. फर्स्ट इज अफर्मेटिव्ह, म्हणजेच होकारार्थी. सेकंड इज नेगेटिव्ह, म्हणजेच नकारार्थी. थर्ड इंट्रोगेटिव्ह, म्हणजे प्रश्नार्थक. फोर्थ इंट्रोगेटिव्ह नेगेटिव्ह, म्हणजे प्रश्नार्थक नकारार्थी. अँड द फिफ्थ इज WH क्वेश्चन. आता WH क्वेश्चन म्हणजे काय आहे ते तुम्हाला मी पुढे एक एक करून समजवेल. सो हे 5 प्रकारची वाक्य याच्यामध्ये येतात. सो पहिलं वाक्य आपल्याला बघायचं आहे अफर्मेटिव्ह, म्हणजेच होकारार्थी. सब्जेक्ट प्लस वर्ब 1. वर्ब 1 ला एस किंवा ईएस लागतो. कधी लागतो? आपण रूल बघितले त्याप्रमाणे करता एकवचनी असल्यास एस किंवा ईएस लागतो. प्लस ऑब्जेक्ट. सो बघा, फर्स्ट, मी सकाळी लवकर उठते.
सब्जेक्ट काय येईल? आय. वर्ब 1 वेक अप अर्ली इन द मॉर्निंग. इथे ऑब्जेक्ट नाहीये. नेक्स्ट, सूर्य पूर्वेला उगवतो. सब्जेक्ट द सन. वर्ब 1 राईज. आता इथे सन हा एकवचनी आहे, त्यामुळे राईजचं काय झालेलं आहे? रायझेस. राईजचं रायझेस झालेलं आहे. सन हा एकवचनी करता असल्यामुळे इथे ऑब्जेक्ट नाहीये. नेक्स्ट, ते माझं ऐकतात. सो इथे सब्जेक्ट काय येईल? दे. वर्ब 1 लिसन. ऑब्जेक्ट टू मी. मी हे ऑब्जेक्ट येईल. सो हे झालं अफर्मेटिव्ह. एक 3-3 वाक्य आपल्याला बघायची आहेत प्रत्येक प्रकारामध्ये. नेक्स्ट इज नेगेटिव्ह म्हणजेच नकारार्थी. फॉर्म्युला बघा काय आहे? सब्जेक्ट प्लस, आता इथे डू डज येतो आहे, आणि जो करता एकवचनी असल्यास क्रियेला एस किंवा एस लागतो. हा फॉर्म्युला जो आहे तो फक्त पॉझिटिव्ह मध्ये लागेल, इथे लागणार नाही. सो सब्जेक्ट प्लस डू किंवा डज, हे तुम्हाला माहिती आहे. डू कधी लावतात आणि डज. डू कधी लावतात? करता अनेकवचनी असल्यास, आणि डज करता एकवचनी असल्यास. प्लस नॉट प्लस वर्ब 1 प्लस ऑब्जेक्ट. मी पुस्तक वाचत नाही, पहिलं वाक्य. आता नेगेटिव्ह म्हटल्यावर नाही येतो, हे लक्षात ठेवायचं आहे. काय तो? नाही. सो सब्जेक्ट आय. आयला काय लागेल? डू. आता आय हा काय घेतलेला आहे? अनेकवचनी म्हणून इथे घेतलेला आहे. कारण आय हा थोडा एक एक्सेप्शनल समजला जातो. तुम्ही बोलाल सिंग्युलर आला पाहिजे आहे, तर तसं नाहीये. तर आय हा प्लुरलच येतो या टेन्स मध्ये तरी. देन नॉट. वर्ब 1 रीड. ऑब्जेक्ट अ बुक. आय डू नॉट रीड अ बुक. नेक्स्ट, ती रेडिओ ऐकत नाही. सब्जेक्ट शी डज. शी हे एकवचनी आहे, त्यामुळे काय येईल? डज. नॉट. वर्ब 1 लिसन. ऑब्जेक्ट अ रेडिओ. शी डज नॉट लिसन अ रेडिओ. ते झाडाखाली बसत नाहीत. सब्जेक्ट दे. देला काय लागेल? डू. अनेकवचनी आहे करता, त्याच्यामुळे डू लागणार. नॉट. वर्ब 1 सिट अंडर द ट्री. इथे ऑब्जेक्ट नाही. नेक्स्ट इज नेगेटिव्ह झाल्यावर थर्ड जो प्रकार आहे सेंटेन्सचा, तो आहे इंटरोगेटिव्ह म्हणजेच प्रश्नार्थक. डू किंवा डज लागतो बघा इथे पहिले, त्याच्यानंतर सब्जेक्ट येतो, त्यानंतर वर्ब 1, त्यानंतर ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. इथे एक गोष्ट बघण्यासारखी असते मराठीमध्ये, शेवटी का येतो. शेवटी का दिसल्यावर असं समजायचं हा इंटरोगेटिव्ह आहे. बघा कसं असतं, अतुल आंबा खातो का. बघा का आलाय शेवटी. सो सब्जेक्ट काय आहे? अतुल. अतुल हा सब्जेक्ट आहे, एकवचनी आहे. मग काय येईल? डज. सो डज सब्जेक्ट अतुल. वर्ब 1 ईट. ऑब्जेक्ट अ मँगो. डज अतुल ईट अ मँगो. नेक्स्ट, ती बाजारात जाते का. सो इथे बघा परत का आलेला आहे शेवटी. सो डज. सब्जेक्ट शी. शी हे एकवचनी आहे, त्यामुळे डज लागलेला आहे. डज शी. वर्ब 1 गो टू मार्केट. थर्ड, तू दारू पितो का. सो तू हे काय आहे? अनेकवचनी आहे, त्यामुळे काय येईल? डू. सो डू सब्जेक्ट यू. वर्ब 1 ड्रिंक. ऑब्जेक्ट लिकर. डू यू ड्रिंक लिकर. आता इथे तुम्ही बोलाल ए किंवा ॲन का नाही आला, कारण जी गोष्ट आपण मोजू शकत नाही, फॉर एक्झाम्पल वॉटर, कॉफी, ऑइल, लिकर, यांना ए अँड द येत नाही.
ए एन येत नाही. सो हे झालं इंट्रोगेटिव्ह. द नेक्स्ट इज नेगेटिव्ह क्वेश्चन किंवा इंट्रोगेटिव्ह नेगेटिव्ह असंही तुम्ही बोलू शकता. प्रश्नार्थक नकारार्थी. सो डोंट किंवा डझंट पहिले येणार, त्यानंतर सब्जेक्ट, वर्ब वन ऑब्जेक्ट, क्वेश्चन मार्क. सो इथे बेसिकली तुम्हाला मराठीमध्ये काय दिसणार, नाही आणि का. शेवटी वाक्य बघूया. निलेश घड्याळ घालत नाही का. सो इथे नाही आणि का आलंय बघा. सो निलेश हा एकवचनी आहे त्यामुळे डझंट येणार त्याला. डझंट, सब्जेक्ट निलेश, वर्ब वन वेअर, ऑब्जेक्ट अ वॉच. डझंट निलेश वेअर अ वॉच. नेक्स्ट, तो माझ्याकडे बघत नाही का. बघा नाही आणि का आलेला आहे. सो डझंट, सब्जेक्ट ही, वर्ब वन लुक ॲट मी. मी इज द ऑब्जेक्ट. थर्ड, आम्ही शिकवत नाही का. बघा नाही आणि का आलेला आहे, मग काय इंट्रोगेटिव्ह नेगेटिव्ह म्हणजेच नेगेटिव्ह क्वेश्चन. सो इथे सब्जेक्ट वी आहे. वी म्हणजे आम्ही. हे अनेक वचनी आहे त्यामुळे काय येईल, डोंट. सो डोंट, सब्जेक्ट वी, वर्ब वन टीच. सो डोंट वी टीच. नेक्स्ट इज WH क्वेश्चन. WH प्लस डू किंवा डज येईल. सब्जेक्ट, वर्ब वन, ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. सो आता तुम्ही इथे बोला WH काय आहे. तर WH म्हणजे WH वर्ड्स, म्हणजे W आणि H पासून सुरू होणारे वर्ड्स ज्याच्यातून प्रश्न चिन्ह निर्माण होतात. फॉर एक्झाम्पल पहिला आहे वाय. वाय म्हणजे का. विच म्हणजे कोणता, कोणती, कोणते. वेअर म्हणजे कुठे. वेन म्हणजे कधी. हू म्हणजे कोण. व्हॉट म्हणजे काय. हाऊ म्हणजे कसा, कशी, कसे. हाऊ मच म्हणजे किती. हाऊ मेनी अगेन किती. हाऊ लॉंग किती वेळ. हुम म्हणजे कोणाला. हुज म्हणजे कोणाचा. सो हे आहेत WH वर्ड्स. आता पहिलं वाक्य बघूया. नॉर्मली आपण कुठल्याही मित्राला वगैरे भेटतो अनेक दिवसांनी, मित्रमैत्रिणी जी कोण असेल ती. तर अनेक दिवसांनी भेटलो तर आपण काय विचारतो, तू कुठे राहतो. तू कुठे राहतो असं आपण विचारतो. सो तेव्हा कसं विचारलं पाहिजे, इथे WH वर्ड काय येईल, कुठे. मग काय येईल, वेअर. आता इथे डू काय येईल, कारण सब्जेक्ट आहे यू. यू हे प्लुरल आहे, प्लुरल सब्जेक्ट आहे. वेअर डू यू, वर्ब वन लिव्ह. अजून दुसरा प्रश्न आपण विचारतो, तू काय करतो. नॉर्मली आजकाल सोशल मीडियावर पण हेच चालत असतं. इंस्टाग्राम, फेसबुक, इथे तिथे. म्हणजे आवडता प्रश्न, तू काय करते किंवा तू काय करतो. सो इथे WH वर्ड काय येईल, काय म्हणजे व्हॉट. डू, डू काय येईल, कारण सब्जेक्ट यू हे प्लुरल आहे. वर्ब वन अगेन डू. सो डू तिकडचा वेगळा डूडज मधला आणि इकडचा वेगळा. हा इकडचा वेगळा डू काय आहे, तर वर्ब वन आहे म्हणजे करणे. डू म्हणजे करणे. थर्ड, ती कधी क्लासला येते. सो कधी हे इथे WH वर्ड आहे. सो वेन, डज, कारण सब्जेक्ट शी हे सिंग्युलर आहे. वेन डज शी, वर्ब वन कम टू द क्लास. सो हे झाले टोटल 5 types of sentence in simple present